सागर रामदूता तुलित बलधाम अंजलि पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंगे जने मूषाय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिया विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे आए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति किन्नी बहुत बढ़ाए तुम मम प्रिय भरतहि सम भाई दस बदन तुमरो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित जब कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सूर्य वै बिन्ना राम मिलाय राजपद दीना लंकेश्वर भय सब जुग जाना जुग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेरि मुख माहि जलधि लांघि गए अचर गिलाधि दुर्गम काज जगत के जेते शुभ मानुग्रह तुमरे दे राम तुम्हारे तुम रखवारे हो जनाज्ञा बिनु पैसारे सब सुख है तुम्हारे शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारे आपे तीन लोक आपके बापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुहावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत मान छुड़ावे मन कर्म वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोए अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा भय कर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे भाषा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म जय तुम बिसरावे अंत काल रघुबर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव तिहारी रोषद बाल पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई गोयम पढ़े हनुमान चालीसा होवे सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय माटे कीजे नाथ हृदय माटेगा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति हो राम लखन सीता सहित हृदय बसो सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो सब संतन की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। नेहमीसारखंच गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करून आपण आपल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण सुरुवात करू।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते कैलासराना शिवचन्द्रमौळी फलीन्द्रमाता भ्रुकुटीधराणि कारुण्यसिन्धो भवतु कहारी तुझलीन शम्भो मजगोनतारी सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ओंकारममलेश्वरम् वरेण्यां वैद्यनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुवन्दे दुरामेशं नागेशं दारुकावने वाराणस्याति विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेशं विश्वालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः यायास्तळी हे मन जाय माझे त्यास्थळी हे निजरूप तुझे नीठे विनो मस्तकच्या ठिकाणी तुझे सद्गुरु माय दोन्ही ध्यायेन मल्हारी देवं कनकगिरणिमं माळसा भूषिताङ्गं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधगुणगणै सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैषचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वजनपरिवृतं नित्यमोङ्कारगम्यम् आज कथेचा तिसरा दिवस. काल आपण काय काय पाहिलं ते 2 मिनिटात आपण पाहून पुढे चालू. काल आपण वारांची उत्पत्ती कशी झाली, वार कसे तयार झाले ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये आपण काय काय दान करावं ते आपण पाहिलं. आपली दानाची शक्ती नसेल तर आपण कोणत्या पद्धतीने आपण त्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं ते आपण पाहिलं. अग्नीला काय आहुती द्यावी ते सुद्धा आपण काल पाहिलं. त्याच्यानंतर ओंकाराची उत्पत्ती कशी झाली, ओमची उत्पत्ती कशी झाली, शिवापासून ओमची उत्पत्ती झाली, ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या. ह्या सगळ्या गोष्टींचा काल आपण विचार केलाय. आज आपल्याला अग्नी आणि भस्म कसं तयार होतं, बेलाचं महत्व आपल्याला आज कळून घ्यायचं आहे. आणि हनुमान चालीसा जे आपण म्हणतो तर महादेवाला जे हनुमंताचं रूप घ्यावं लागलं ते कशामुळे घ्यावं लागलं त्या गोष्टीचा आपण आज थोडक्यात विचार करणार आहोत. तर काल पूजन झालं, प्रसाद किती न्यावा कुठे जाताना त्याचा सुद्धा याच्यामध्ये त्यांनी उल्लेख दिलेला आहे की आपल्या घरची नुसती पूजा असेल तर पावशेरभर प्रसाद आपण केला तरी चालतो. कुठे अजून दुसरीकडे पूजा असेल तर आपण किमान 1.25 शेर तरी प्रसाद त्या ठिकाणी न्यावा. आणि मंदिरात कोणत्या ठिकाणी जर पूजा असेल तर आपण त्या ठिकाणी 5 शेर असा प्रसाद आपण न्यावा. कारण ज्या ज्या ठिकाणी संख्या जशी वाढत जाईल तसं त्या प्रसादाची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. आणि आपल्याकडून जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी घेऊन जावं. जास्त का वाढवत गेले, कारण की त्या ठिकाणी संख्या जास्त राहील म्हणून त्या प्रसादाची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढत गेलेली. आपल्याला विचार करायचा की बाबा काय केल्याने देवतेला आपण काय काय अर्पण केल्याने आपल्याला त्याचं काय काय फळ मिळतं त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. देवतेला अभिषेक केल्याने काय होतं, आत्मशुद्धी आपल्याला प्राप्त होते. त्याच्यानंतर गंध लावल्याने काय होतं, पुण्य आपल्याला प्राप्त होतं. नैवेद्य दाखवल्याने
आयुष्य वाढतं. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, अरे तिथे चाललं तर थोडस आपल्यातर्फे काहीतरी नैवेद्याला तिथे घेऊन जा. तर जुन्या लोकांनी त्याच्या मागचं काय कारण आहे ते आपल्याला जास्त उल्लेख केला नाही, पण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांनी सहज आपल्याकडून करून घ्यायचे. जाय थोडीशी साखर घेऊन जाय त्या ठिकाणी चाललं तर नैवेद्य दाखवल्याने काय होतं, आयुष्याची वाढ आपल्याला होते आणि तृप्ती आपल्याला प्राप्त होते. धूप जर आपण देवाला दाखवला तर धूप दाखवल्याने काय होतं, आपल्याला धनाची प्राप्ती होती. आणि दिवा जर दाखवला तर ज्ञानाची प्राप्ती होती. म्हणून बऱ्याच वेळेला कोणताही यज्ञ असो, कोणची पूजा असो, तर आपण सांगतो अखंडित दिवा त्या ठिकाणी असावा. तर हा दिवा परमेश्वराला आपण त्या ठिकाणी लावल्याच्या नंतर काय होतं की आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होती. पूर्वी संध्याकाळी असायचं पहा की बाबा शुभं करोती वगैरे म्हणायचे, तर आता सगळ्या वेळ बहुतेक त्या सिरियल मध्ये त्याच्यातच चाललंय. त्या ठिकाणी कोणाला दिवा लावायला किंवा त्याच्याजवळ जायला वेळच भेटत नाही. तर मुलांवर हे संस्कार होत होते त्यावेळेला, किंवा हातपाय धुवणे, तू बाहेरून आला दिवसभराचं आणि आपण देवाजवळ दिवा लावू आणि 2-4 श्लोक आपल्याला जे येतील ते आपण त्या ठिकाणी म्हणू, असा प्रकार होता. तर त्यामुळे काय व्हायचं की लहान मुलांना कशा करता त्यांना ज्ञानाची गरज असते. आता आपण याच्याकडून संकल्प केला तर त्याच्यात आपण एक शब्द उच्चारला किंवा विद्याभ्यासे यश प्राप्त्यर्थ. आता मोठे जर लोक बसले तर आम्ही सहसा तसं उल्लेख करत नाही, पण मुलांसाठी आम्ही ते विद्याभ्यासाचा आपण उल्लेख करतो. पण कुलकर्णी काका आजच म्हणजे परीक्षा देण्यासाठी जाणार होते, म्हणजे त्यावेळेस सुद्धा आपण तो उल्लेख करायला पाहिजे असं एक हे आहे. त्यांची गायनाची परीक्षा होती आज, तर ते देण्यासाठी म्हणजे त्या अनुभवाने आपण असे म्हणजे मोठे लोक जरी बसले तरी आपण तो उल्लेख करायला पाहिजे असं एक आज वाटतं. किंवा त्या माध्यमातून त्यांना विद्याभ्यास प्राप्त व्हावा असे एक आपण देवतेला संकल्प करायला पाहिजे. तांबूल अर्पण केले नाही, आपण विडा फुगी फल तांबूल देवतेला अर्पण करतो. देवीच्या मंदिरात बहुतेक तांबूल हा एक नंतर आपण नैवेद्य झाल्याच्या नंतर देतो, पण एरवी सुद्धा आपली ज्या ठिकाणी पूजन होईल त्यावेळेला तांबूल आपण अर्पण करायला पाहिजे. तांबूल अर्पण केल्याने काय होतं, संपूर्ण प्रकारचे इच्छा आपल्या कामना पूर्ण होतात आणि ज्या इच्छित ज्या वस्तू असतात त्या आपल्याला प्राप्त होतात. नमस्कार आणि जप, या नमस्कार आणि जपाने काय होतं की भोग वस्तू आपल्याला ज्या इच्छित आपल्या वस्तू आहेत त्या आपल्याला प्राप्त होतात आणि मोक्षाच्या मार्गाकडे आपण जातो. सदैव जप आणि नमस्कार हा आपण सदैव केलाच पाहिजे, कारण तो केल्याच्या माध्यमातूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्याजवळ काहीच नाही, आपण जरी त्या पूजेच्या ठिकाणी काही घेऊन जरी नाही गेलो तरी निदान नमस्कार मनामध्ये ती भावना आपण करावी. कार्य चालू असताना मनामध्ये जप असू द्यावा, तर त्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं. पूजा ह्या शब्दाचा अर्थ असा होतो पू आणि जा, पू अधिक जा. पू म्हणजे काय, आपले भोग, आपल्याला जो त्रास आहे, आपल्याला ज्या यातना आहेत, जे आपले काही चुकीचे काम झालेले आहेत त्या माध्यमातून आपल्याला भोग हे प्राप्त होतात. आणि जा म्हणजे काय, फलप्राप्ती. तुम्ही जर पूजा ह्या शब्दाचा अर्थ लावला तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ असा आहे की पू अधिक जा, म्हणजे तुम्हाला ती फलप्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. ज्या ठिकाणी पूजा आहे, धर्म कार्य चाललंय त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. असा त्या पूजा शब्दाचा अर्थ प्राप्त होतो. आपण सहजच बोलून जातो पूजा करायची आहे, पूजा करणार आहोत असं आपण सहज बोलून जातो, पण त्या शब्दाचा एवढा मोठा अर्थ आहे. या पू म्हणजे आपले भोग आणि ज्या म्हणजे आपल्याला परमेश्वराकडून जी फलप्राप्ती होणार आहे त्या शब्दाला ज्या हा शब्दाचा त्याचा उच्चार होतो. म्हणून सदैव पूजा ही करत राहावी, कारण आपल्याकडून बऱ्याचशा चुका होतात, काहीतरी आपल्याकडून होतं, तर या पूजेच्या माध्यमातून आपल्याला ते निरसन करण्याची आपल्याला संधी त्या ठिकाणी प्राप्त होत राहते. अजून कशाने काय मिळतं, आपण गणपतीची जर पूजा केली, गणेशाची पूजा, आपण आता परवा 21 तारखेला तिलकुंड चतुर्थी आहे, म्हणजे आपण गणपतीचा जन्म उत्सव म्हणून तो आपण साजरा करतो. भाद्रपद मासामध्ये सुद्धा गणपतीचा उत्सव आपण साजरा करतो. त्याच्यानंतर प्रत्येक कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते, गणपतीची चतुर्थीचा आपण उपवास करतो. तर त्या उपवास केल्याने काय होतं की आपल्याला 15 दिवसाचं जे आपल्याकडून चुका झाल्या, पाप झालं, ते पापाचं आपल्याकडून क्षालन होतं आणि गणपतीच्या आशीर्वादाने आपल्याला पुत्र प्राप्ती आणि अभिष्ट सिद्धी, आपल्याला जे काम करण्याचं आहे
ते काम आपल्याला ते सिद्ध होतं आणि दुष्कर्माचा त्या ठिकाणी आपल्याकडून त्या दुष्कर्माचा नाश केला जातो. दिवसाची उत्पत्ती त्यांनी सांगितलेली किंवा दिवस कसा आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सूर्योदयापासून तर सूर्योदयापर्यंत दिवस मानलेला आहे. आता आपण ही जे रात्री 12च्या नंतर दुसरा दिवस वगैरे मानतो ही इंग्रजी पद्धत आहे. आपल्या याच्यामध्ये सकाळपासून तर दुसरी सकाळ म्हणजे सूर्योदय ते सूर्योदय हा एक पूर्ण दिवस आपल्या या ठिकाणी मानलेला आहे. त्यानंतर पितरांसाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की काही वेळेला तिथीचा क्षय होतो, तिथी कमी जास्त होती, तर त्यावेळेला दुपारून जी तिथी असेल ती पितरांसाठी ग्राह्य धरावी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सकाम यानंतर आपल्याला विचार करायचा नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म अशा प्रकारचे 3 कर्म आहेत. नित्य कर्म म्हणजे आपण जे रोज नियमित करतो ते नित्य कर्म झालं. नैमित्तिक म्हणजे आता आपण हे जे काम करतोय आज आपली ही जी शिवपुराणाची कथा आपण या ठिकाणी जी आहे ती नैमित्तिक म्हणजे कशाच्या तरी निमित्ताने आपण ही कथा या ठिकाणी लावलेली आहे. साहेबांच्या वडिलांची श्राद्ध तिथी असती त्या निमित्ताने आपण ही कथा या ठिकाणी लावलेली आहे. तर हे झालं नैमित्तिक. आणि काम्य म्हणजे काय, किंवा कोणती तरी कामना आपण मनामध्ये धरून त्या ठिकाणी हे करतो किंवा काम्य कार्य म्हणजे हे माझं काम जर झालं तर मी ही पूजा करेल, मी संकल्प करेल. पण हे लक्षात ठेवावं की आपली कामना पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ते कार्य निश्चितच करावं. सत्यनारायणाच्या कथेमध्ये सगळ्यांना ऐकण्यात आहे की बाबा त्यांनी संकल्प केला, ते कार्य पूर्ण न केल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. तर परमेश्वर तुम्हाला ती संधी देऊन पाहतो. तुम्ही काम कबूल केलं, काम झालंय तुमचं, काम झाल्याच्या नंतर तुम्ही ते कार्य जे तुम्ही संकल्प केला आहे तो तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक महिन्यामधल्या चतुर्थीचा आपण बोललो. त्याच्यानंतर श्रावण मासामध्ये रविवारी हस्ती नक्षत्र आणि सप्तमी, रथ सप्तमी वगैरे असं आपण जे म्हणतो, पण ते त्यावेळेला तो उत्सव येतो. पण दर मासाला त्या ठिकाणी रविवारी आणि श्रावण मासात जर आपण सूर्याची पूजा केली तर आपले दुःख आणि व्याधी ज्या असतात त्या आपल्या नष्ट होतात. द्वादशीला विष्णू पूजनाचं महत्व सांगितलेलं आहे. त्या विष्णू पूजनामुळे काय होतं की आपल्याला श्रीहरी म्हणजे विष्णूच्या जवळ जाण्याची आपल्याला संधी मिळते. द्वादशीचा एक उल्लेख असा आलेला आहे की भागवतात सगळ्यांनी ऐकले की 10 अवतार जो देवाला घ्यावा लागला, तर ते का घ्यावा लागला त्याच्या मागचं एक कारण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. अंबरीश नावाचे ऋषी होते. अंबरीश नावाच्या ऋषींचं द्वादशीचं व्रत ते फार कडक करायचे आणि दुपारी बरोबर माध्यान्ह झाला की त्या पाराने ते सोडायचे, म्हणजे देवतेचं स्मरण करून उपास सोडायचे द्वादशीला. एक दिवस काय झाले की त्यांच्याकडे दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी म्हणजे खूप तापट स्वभावाचे, रागीट स्वभावाचे, आणि त्यांनी त्या ठिकाणी आले. अंबरीश ऋषीने त्यांचं स्वागत केलं, त्यांचा आदर सत्कार त्यांचा त्या ठिकाणी केला आणि म्हणजे बाबा तुम्ही तुमचं नित्य अन्निक करून या. पूर्वी असं असायचं की घरामध्ये काहीच नसायचं, गंगेवर वगैरे स्नानाला जावं लागायचं, तिथे अन्निक व्हायचं आणि ते करून घरी यायचं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं अन्निक वगैरे करून या, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवतो असं त्यांनी सांगितलं. आणि ते गेले, त्यांचं अन्निक करून त्यांना यायला झाला वेळ, आणि वेळ झाल्याच्या नंतर त्यांचा अंबरीश ऋषींचा नियम होता, त्यांचा संकल्प होता द्वादशीचा. त्यांनी ते करण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प घेतला आणि ते भोजनाला बसले. तेवढ्या वेळात काय झालं, दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले आणि दुर्वास ऋषींनी काय केलं की त्यांना शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं. हातामध्ये पाणी घेतल्याबरोबर काय झालं की प्रत्यक्ष भगवंत विष्णू त्या ठिकाणी अवतरित झाले आणि अवतरित झाल्याच्या नंतर त्यांनी त्याला ज्या वेळेला दुर्वास ऋषी त्यांना शाप द्यायला लागले त्यावेळेला शाप देताना ते म्हणे बाबा तू माझा शिष्य आहे आणि तू माझंच व्रत या ठिकाणी करतोय, तर तुला काय शाप द्यायचा तो मला दे, त्याला देऊ नको माझ्या शिष्याला. तर इतकं हे ऐकल्याच्या नंतर आता दुर्वास ऋषींना वाटलं देवाला कसं काय आपण शाप द्यायचा बाबा, आपल्यात तर तेवढं आपल्यात सामर्थ्य जरी असलं तरी आपण देवतेला असं कसं काय म्हणू शकतो. म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही 10 प्रकारचे अवतार या पृथ्वी तलावर घ्या
आणि या 10 प्रकारचे अवतार तुम्ही घेताना तुमच्या हातून चांगलं कार्य घडावं, चांगलं व्हावं असे तुमच्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो बाबा. तुम्हाला मी काही श्राप देऊ शकत नाही, पण तुम्हाला अशी विनंती करतो की बाबा तुम्ही 10 प्रकारचे तुम्ही रूप या ठिकाणी घ्या. आपण जसं आता ऐकतो नरसिंहाचा अवतार आहे, रामाचा आहे, श्रीकृष्णाचा, अशा प्रकारचे 10 अवतार आपण भागवताच्या वेळेस ते आपल्या ऐकण्यामध्ये येतात. तर अशा प्रकारे हे अंबरीश ऋषीने द्वादशीचं व्रत केलं. द्वादशीचं व्रत केल्याने काय होतं, आपल्याला विष्णूचा आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आता अंबिका पूजन त्यांनी सांगितलेलं, म्हणजे अंबिका पूजन म्हणजे देवीची पूजा या ठिकाणी सांगितलेली. तर कर्क संक्रांतीला म्हणजे कर्क राशीमध्ये ज्या वेळेला सूर्य जातो आणि श्रावण मास जर असं एकत्र घडून आलं तर त्या दिवशी तुम्ही अंबिकेची पूजा करावी, म्हणजे देवीची पूजा करावी. एरवी आपण नवरात्रामध्ये सुद्धा देवीची पूजा करतो. शिवाच्या पूजनाचा आपला मागेच विषय झाला की शिवरात्रीचं जे पूजन आहे ते शिवरात्रीचं पूजन हे शिवाचं केल्याने आपल्याला काय प्राप्त होतं, आपलं आयुष्य वाढतं आणि मृत्यू ज्या यातना असतात त्या आपल्या कमी होतात. अशा प्रकारे शिवरात्रीच्या पूजनाचं त्या ठिकाणी त्यांनी महत्व दिलेलं आहे. कार्तिक मासात आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्नदान करतो, वेगवेगळ्या प्रकारचं नियम त्या ठिकाणी पाळतो. कार्तिक मास हा खूप शुद्ध मास त्या ठिकाणी मानले गेलेला आहे, म्हणून कार्तिक मासाचं नियमित आपण दान धर्म त्यावेळेला आपण करावा. नेहमीच ऐकण्यात येतो कार्तिक मास येत आहे, आपण आता चांगलं कार्य केलं पाहिजे असं म्हणून आपण कार्तिक मासामध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारची देवतेंची आराधना करावी, देवतेंची उपासना करावी असं कार्तिक मासाचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. कार्तिक मासामध्ये रविवारी भगवान सूर्याचे पूजन करावं आणि तेल आणि सुती वस्त्र हे आपण त्या ठिकाणी दान करावं. हे दान केल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, कोड जे असतात पांढऱ्या प्रकारचं जे आपण कोड म्हणतो, तो जी व्याधी असते ती नाश पावते आणि रोगांचा सुद्धा त्यामुळे आपल्या शरीराचा नाश होतो. क्षयरोगाची त्या ठिकाणी आपला तो नाश त्या ठिकाणी होतो. सोम म्हणजे सोमवारी दीपदान द्यावा आणि सरसो म्हणजे सरसो आपण पांढरी मोहरी म्हणतो, पांढऱ्या मोहरीचा दिवा आपण शिवाला अर्पण करावा. त्याच्यानंतर त्यामुळे आपल्याला आपलं दारिद्र्य नाश होऊन आपल्याला सुख संपत्ती प्राप्त होते. कृत्तिकायुक्त मंगळवार म्हणजे कृत्तिका नक्षत्र आणि मंगळवार हे जर एकत्र आले तर आपल्याला त्या दिवशी दीपदान करावं. स्कंद म्हणजे षडानन, या दिवशी षडानन म्हणजे शंकराचे पुत्र, त्यांच्यासाठी आपण दीपदान आणि घंटादान करावं. याच्यामुळे काय आपल्याला प्राप्त होईल, वाक सिद्धी आपल्याला प्राप्त होईल. षडाननाचं जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे स्तोत्र आहे, प्रज्ञाविवर्धन म्हणून, ते मुलांच्या अभ्यासासाठी, मुलांच्या वाणीमध्ये चांगली प्रखरता यावी याच्यासाठी आपल्याला वापरता येतात. पालकांनी सुद्धा म्हणलं तरी चालतं, मुलांना सुद्धा ते म्हणायला सांगितलं तरी चालतं. तर हे कार्तिकेय स्वामींचं ते षडाननाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता आपण ते करावं. कृत्तिका नक्षत्र आणि बुधवार असं जर एकत्र आलं त्या दिवशी आपण काय करायला पाहिजे, विष्णूची पूजा करायला पाहिजे आणि दही भाताचा नैवेद्य आपण त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे. कृत्तिकायुक्त गुरुवार आला तर मधु सोनं त्या ठिकाणी तूप आपण दान करावं. कृत्तिकायुक्त शुक्रवार जर आला तर गणपतीची पूजा आपण त्या ठिकाणी करावी. शनिवारी कृत्तिकायुक्त जर शनिवार जर आला त्या ठिकाणी तर आपण त्या शनीच्या त्या ठिकाणी शनिवार आणि कृत्तिका दिग्गज म्हणजे चांगले आणि नाग सेतुपाल यांचे पूजन करून त्रिनेत्रधारी म्हणजे शेवटी काय शिवाचंच पूजन आपण त्या ठिकाणी करावं. आणि धन्वंतरी पूजन हे आपल्याला बहुतेक धनत्रयोदशीच्या दिवशीच आपण त्या ठिकाणी आपल्याला आठवतं, पण डॉक्टर लोकांसाठी ही धन्वंतरी देवता त्यांची एक उपास्य देवताच त्या ठिकाणी मानले गेलेली आहे. तर धन्वंतरी ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून त्या ठिकाणी धन्वंतरी देवतेचं अवतरण झालं आणि ते डॉक्टर लोकांसाठी ते धन्वंतरी देवीचं त्या ठिकाणी
महत्व मानले गेलेलं आहे. आणि त्या धन्वंतरीचं पूजन आपण केव्हा करावं? कृत्तिकायुक्त शनिवार ज्यावेळी येईल त्यावेळेला धन्वंतरीचं पूजन आपण त्या ठिकाणी करावं. त्यानंतर आपल्याला अश्विनी कुमार यांचा कधी आपल्याला असा उल्लेख येत नाही. अश्विनी कुमार म्हणजे ही देवता जी आहे ही डोळ्याची देवता आहे. त्या डोळ्याच्या देवतेसाठी सुद्धा अश्विनी कुमाराचं पूजन या ठिकाणी केलं जाते. अंबा देखता नयनी धन्य झालो त्रिभुवनी. अंबा देखता नयनी धन्य झालो त्रिभुवनी. धन्य झालो त्रिभुवनी. धन्य झालो त्रिभुवनी. आदिशक्ती आदि माया ब्रह्मरूपी काया. आदिशक्ती आदि माया ब्रह्मरूपी काया. ब्रह्म ही शक्ती निर्गुण निराकार म्हणते. ब्रह्म ही शक्ती निर्गुण निराकार म्हणते. कृष्ण तनय माने हरी माझी सत्ता सद्गुरु हरी. कृष्ण तनय माने हरी माझी सत्ता सद्गुरु हरी. अंबा देखता नयनी धन्य झालो त्रिभुवनी. धन्य झालो त्रिभुवनी. धन्य झालो त्रिभुवनी. अश्विन कुमाराच्या संदर्भात एक कथा अशी आलेली आहे की धौम्य नावाचे एक ऋषी होते. आणि धौम्य नावाच्या ऋषींनी काय केलं की त्यांच्या पूर्वी अशी प्रथा होती की विद्यार्थ्यांना शिकवायचं कमी आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं अशी ती प्रथा होती. आणि काम करून घेतल्याच्या नंतर गुरु हे स्वयंभू त्यावेळेला होते की त्यांनी आशीर्वाद दिला की त्याचं ते कार्य सिद्ध होऊन जायचं. तर त्यावेळेला धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये 3 विद्यार्थी आले. अरुणी, वेद आणि उपमन्यू असे 3 प्रकारचे विद्यार्थी त्यांचे त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला आले. आता गुरूंचं असायचं किंवा यांची परीक्षा घ्यावी, यांनी काय काय करायचं ते आपल्याला त्यांच्याकडून कार्य त्यांनी करून घ्यायचं. मग काय करावं बाबा, यांच्याकडून काय काम करून घ्यावं. तर धौम्य ऋषींचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्यांनी काय केलं, पहिला जो अरुणी नावाचा जो त्यांचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला त्यांनी तिथे पाठवलं. आता त्यांनी पाहिलं बाबा की बाबा शेताच्या जवळच पाण्याचं हे आहे, पण शेतात पाणी कसं आणायचं, कारण ते पाणी खूप जोरात वाहत होतं. म्हणून त्यांनी त्या पाण्यामध्ये दगड टाकण्याचा प्रयत्न केला, ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, पण ते पाणी काही तिथे अडवलं गेलं नाही. पाणी अडवले न गेल्यामुळे शेवटी तो काय झाला, बा गुरुची आज्ञा आहे म्हणून त्या ठिकाणी तो काय झाला, त्या पाण्यामध्येच आडवा झाला. आणि मग अर्ध पाणी वाहून जाऊ लागलं, अर्ध पाणी शेताकडे येऊ लागलं. अशा प्रकारे शेती त्या ठिकाणी चांगली उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. शेत चांगलं झालं. गुरुने त्याला घरी आला, सांगितलं बाबा असं असं झालं. आणि बरं म्हणे बाबा. मग त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, त्याला विद्या प्राप्त झाली, तो त्याच्या घरी निघून गेला. त्याच्यानंतर वेद नावाचा जो त्यांचा दुसरा शिष्य होता त्याला त्यांनी शेतात पाठवलं किंवा चांगल्या प्रकारचं धान्य आपल्या शेतामध्ये आलेलं आहे आणि तू काय कर, ते धान्य आपल्या घराकडे घेऊन ये. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. बैलगाडी दिली त्याला आणि बैलगाडीला मात्र त्यांनी एकच बैल दिला आणि दुसऱ्या बाजूने याला ओढायचं होतं. तर त्यांनी पाहिले की हा खरंच ओढतो का नाही, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. त्यांनी धान्य वगैरे त्याच्यामध्ये टाकलं, बैलगाडी तो घेऊन निघाला. गावाच्या जवळ जवळ येता येता काय झालं की बाबा त्या बैलगाडी त्या ठिकाणी त्या चिखलामध्ये अडकली आणि चिखलात अडकल्याच्या नंतर हा आटोकाट प्रयत्न ते काढण्यासाठी काढायला लागला. तर ते त्याला त्या ठिकाणी जे काही निघाला, त्या ठिकाणी त्याचा शेवटी कंठप्राण म्हणजे जीव जाण्याची त्या ठिकाणी वेळ आली. आणि गुरुचा धावा तिने केला. गुरुचा धावा केल्यावर गुरु त्या ठिकाणी अवतरित झाले आणि गुरुच्या आशीर्वादाने तो त्या ठिकाणी तिथून निघाला. गुरुने त्याला आशीर्वाद दिला आणि तो आपल्या मार्गाकडे, आपल्या घराकडे निघून गेला. आता तिसरा विद्यार्थी राहिला उपमन्यू. आता उपमन्यूची परीक्षा काय करायची, बाबा शेत झाले, धान्य आले, आता काय करावं. मग त्यांनी काय केलं, बाबा त्यांची जे
गाई त्यांच्याकडे जे जनावर होते त्यांनी सांगितले की तू यांना घेऊन जात जाय आणि यांना चारत जाय आणि मग घरी घेऊन येत जाय. अशा प्रकारे त्यांनी त्याला ती सेवा सांगितली. तो घेऊन जायचा पण लवकर घरी यायचा आणि त्याला भूक खूप लागायची, त्याच्यामुळे तो लवकर घरी यायचा. मग ते गुरु म्हणे बाबा असं काय करतो तू, संध्याकाळपर्यंत थांबत जाय, इतक्या लवकर काही येत जाऊ. मग असं म्हणल्यावर तो काय करायला लागला, हुशारी त्याने अशी केली की गावामध्ये भिक्षा मागायचं आणि भिक्षा मागायचं, जे धान्य त्याला जे मिळालं त्या धान्याचा स्वयंपाक करायचा म्हणा किंवा ते स्वयंपाक तो धान्याच्या त्या माध्यमातून आपल्या चरितार्थ चालवायचा. गुरुनी पाहिलं किंवा याच्याकडे हा दिवसेंदिवस पुष्टच होत चालला, आपण याला जर धान्य म्हणजे खायलाही देत नाही काही तरी हा याची तब्येत चांगली होत चालली. मग ते म्हणे बाबा तू काय करतो, त्यांनी सांगितलं सरळ सरळ, बाबा मी माझं असं असं उपक्रम मी करतो आणि त्या माध्यमातून जे माझ्याकडे गोळा होईल ते मी खातो, तेव्हा भिक्षा माझ्याकडे आणून देत जा, तू काही खात जाऊ नको. बरं म्हटलं, त्याने पुन्हा आणून दिली. मग तो पुन्हा दोनदा भिक्षा मागायला जायला लागला. दुसऱ्यांदा जी भिक्षा आहे ती मिळाल्याच्या नंतर तो काय करायला लागला, पहिली भिक्षा गुरुला आणून द्यायचा आणि दुसरी भिक्षा तो स्वतः घ्यायचा. ते गुरुनी पाहिले किंवा तरी याची तब्येत जशी आहे तशीच आहे, हा काही कमी होत नाही. मग गुरुनी सांगितले की बाबा काय करतो तो, त्यांनी सांगितले मी दोनदा भिक्षा मागतो म्हणे आणि दुसऱ्या वेळेची भिक्षा मी खातो आणि ती सुद्धा मला आणून देतो. अशा प्रकारे त्यांनी भिक्षा त्यांना आणून द्यायची. मग तरी याची तब्येत जशी आहे तशी. मग गाईचं दूध वासरू ज्या वेळेला प्यायचे तर ते वासरू दूध प्यायचे, ते जे दूध खाली सांडायचं ते दूध तो काय करायचा, ओंजळीमध्ये धरून तो दूध प्यायचा. आणि दिवसेंदिवस याची तब्येत पुष्ट होत चालली. गुरु महाराज म्हणे असं काय करतो, तो म्हणे बाबा असं असं, अरे म्हणे उष्ट खाऊ नये, आपण पापाचे भागीदार होतो, उष्ट खायचं नाही. बरं म्हणे काय हरकत. तर असं चालले बरेच दिवस, त्याला तर भूक राहत नव्हती. त्यांनी काय पाहिले, एक दिवस रुईचं झाड जे असतं, आपण हनुमंताला जे रुईची पानं वाहतो, तर त्या रुईच्या झाडाचं पान काढलं की तिथून पांढऱ्या प्रकारचा चीक त्याच्यातून निघतो. त्याला असं वाटलं हा खायचाच पदार्थ आहे, म्हणून त्याने काय केलं की तो घ्यायचा आणि ते खायचा. आणि ते डोळ्यात गेलं तर आपल्याला त्रासदायक असतं रुईचे, तर ते त्याच्या डोळ्यात गेलं. डोळ्यात गेल्याच्या नंतर तो झाला आंधळा, त्याला दिसला. आणि आंधळा झाल्याच्या नंतर त्याला ते काही दिसेना. मग तो आवाज देत 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 त्या ठिकाणी एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये तो पडला. सगळे जनावर गायी जे आहेत त्यांचे ते घरी गेल्या आणि गुरु महाराजांनी पाहिला हा काही अजून आला नाही, तर असं कसं काय झालं, हा कुठं आहे. म्हणून मग गुरुला चिंता असते शेवटी. म्हणजे जरी गुरु परीक्षा पाहत असला, आई वडील जरी मुलांना रागवत असले, मुलांना जरी वाटत असले की बाबा हे आपल्याला रागवतात, पण कुठेतरी त्यांची माया त्यांच्यावर असते आणि कुठेतरी प्रेम असतं. मग गुरु त्याला आवाज देत 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 त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहिलं की हा काही कुठे दिसत नाही आणि त्या गुरुच्या आवाजाची त्याला आवाज आला, त्याने ओकार त्या ठिकाणी दिला. तो विहिरीमध्ये त्या ठिकाणी पडलेला होता आणि गुरु महाराजांनी त्यांच्या शक्तीद्वारे त्याला तिथे बाहेर काढलं आणि सांगितलं बाबा असा असा प्रकार झाला. पण त्यावेळेला गुरु महाराजांनी काय केलं, अश्विनी कुमार, आपला विषय निघाला की अश्विनी कुमाराची पूजा आपण करतो, तर हा तिथून विषय आपला निघाला. तर अश्विनी कुमाराचं स्मरण त्या ठिकाणी त्यांनी केलं. अश्विनी कुमाराचं स्मरण केल्याबरोबर त्याला पूर्ववत पुन्हा डोळे आले आणि त्याला समोर ते सगळं दिसायला लागलं. गुरुला आनंद झाला. काही वेळेला बदमाश विद्यार्थी सुद्धा गुरुंचे लाडके होतात आणि गुरुने त्या ठिकाणी त्याला मिठी मारली आणि आशीर्वाद दिला की तुझ्या पुढे नाना प्रकारचे यज्ञ तुझ्या हातून घडतील. तुझा विद्यार्थी सुद्धा जो आहे तो विद्यार्थी सुद्धा खूप हुशार निघल आणि तो इंद्रासहित तक्षक नावाचा जो सर्प आहे, तर त्या सर्प यज्ञामध्ये त्याच्यामध्ये तुझ्या विद्यार्थ्यामध्ये इतकी ताकद असेल की तो तक्षकासहित इंद्राला त्या ठिकाणी यज्ञात आहुती देण्यासाठी तो आवाहन करू शकतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये राहील. अशा प्रकारे गुरुने त्याला आशीर्वाद दिला आणि तो त्याच्यानंतर त्याच्या कामासाठी त्या ठिकाणी निघून गेला. तर अशा प्रकारे अश्विनी कुमारी जी देवता आहे ती आपल्या डोळ्याची देवता आहे. तर चक्षु स्तोत्र म्हणून हा एक जो स्तोत्राचा प्रकार आहे, तो वाचन केल्याने आपल्या डोळ्याची जी दृष्टी असेल, आपल्याला काही जर त्रास असेल दृष्टीचा,
तर त्याचं आपण वाचन केलं तर आपल्याला बराचसा त्रास आपल्या डोळ्याचा कमी होतो. सकाळचं कवळं ऊन जे आहे, आपण सूर्याची ख्याती ऐकतच आलेलो आहे. ज्यांना जर काही असं वाटत असेल तर त्यांनी सूर्याचं कवळं ऊन आपल्या डोळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी सूर्याकडे पाहावं. कवळं ऊन बरं का, फक्त सकाळचंच, म्हणजे ज्या वेळेला सूर्य तांबूस रंगाचा असतो त्याच वेळेला, भर दुपारी किंवा संध्याकाळी असं काही करू नका. ज्या वेळेला सकाळच सूर्याची वेळ असेल त्याच वेळेला ते पहा आणि आपल्या डोळ्याची त्या ठिकाणी दृष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होते. दानामध्ये तुम्ही सुवर्ण, मोती, कठोर वस्तू सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दान देऊ शकता. त्याच्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं? आपल्याला स्वर्गलोक आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. सगळ्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला धनसंक्रांत म्हणजे धनराशी आणि त्या दिवशी संक्रमण जर झालं आणि त्या दिवशी जर आपण शिवाची पूजा जर आपण केली तर आपल्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य तुम्ही पौष मासामध्ये, म्हणजे आता हा आपला जो पौष मास चालू आहे, तर या पौष मासामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य देवतेला दाखवू शकता. आणि हा जो मास असतो, ह्या मासामध्ये तुम्ही काही जरी खाल्लं, समजा आता बरेच घरी तुमचे काय मेथ्याचे लाडू असतात, खोबऱ्याचे लाडू असतात, अशा प्रकारचे असतात, हे ह्याच महिन्यामध्ये आपण केले जातात. काय केले जातात की ते आपल्याला पचनासाठी चांगले, आणि हे जर तुम्ही उन्हाळ्यात जर खाल्ले तर तुम्हाला त्रास होईल. तर म्हणून पौष मासामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रकारचे नैवेद्य तुम्ही त्या परमेश्वराला दाखवू शकता तेवढे तुम्ही दाखवा, आणि त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि आरोग्य तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्या ठिकाणी पौष मासाचं आपलं झालंय. माध्यान्ह काळी सुरुवातीला तुम्ही गायत्री मंत्राची उपासना करा. ज्यांना गुरुने दिलाय त्यांनीच गुरुचा तो उपदेश पाळा, किंवा पंचाक्षरी जो मंत्र आहे त्या पंचाक्षरीचा मंत्र हा सगळ्यांसाठी चालतो. त्या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. त्रिकाळ संध्या करायची, पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करायचा. आणि इष्ट मंत्र आपल्याला गुरु महाराजांनी किंवा कुलदेवतेचा जो मंत्र आपल्याला कोणी दिलेला असेल, गुरु तुम्ही केलेला असेल, तर त्या गुरुचं तुम्ही उपासना करू शकता. नाहीतर तुमच्या कुलदेवतेची उपासना तुम्ही निश्चितच करू शकता. एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही कुलदेवतेची उपासना करावी. आपला नित्य कुलधर्म कुलाचार म्हणजे आपल्या देवतेचा जो नियम घालून दिलेला आहे, किंवा हा कुळाचार तुम्ही करावा, कुलधर्म तुम्ही करावं, ते नियमित तुम्ही पाळले गेलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला काय मुक्ती होती? पापाची आपली त्याच्यापासून मुक्ती होती. ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आलेला आहे, कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुख तुझं सरळी दिधले आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, किंवा तुझं आचरण तू नीट पाळ, म्हणजे आचरण आहे तुझ्या कुळाचं आचरण तू सोडू नको, कुलधर्माचं आचरण तू नीट पाळ, तुला काही त्रास होणार नाही. शास्त्रांचा जो नियम तुला घालून दिलेला आहे त्या शास्त्रांच्या नियमानुसार तू चाल, म्हणजे तुझं कार्य त्या ठिकाणी सरळ होत चालत. त्याच्यानंतर दासबोधात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा संदर्भ दिला, याही वेगळा कुळधर्म सोडो नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावं. खूप किचकट आपल्याला वाटत असेल की बाबा हे खूप किचकट होत आहे, तर ते तुम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला योग्य वाटेल त्यांनी काय सांगितलं, उत्तम अथवा मध्यम. खूप त्यावेळेला तुम्ही करू शकत असाल, पण आता जर तुमच्याकडून तेवढ्या त्या अटी मान्य होत नसतील, तुमच्याकडून होत नाही, तर थोड्या प्रमाणात का होईना तुम्ही आपला नित्य नियम कुळधर्म आपण हा केलाच पाहिजे. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, कुलधर्म ज्ञान, कुलधर्म साधन, कुलधर्म निधान हाती चढे, कुलधर्म भक्ती, कुलधर्म गती, कुलधर्म विश्रांती पावोविल, कुलधर्म दया, कुलधर्म उपकारा, कुलधर्म सार साधनाचे, कुलधर्म महत्व, कुलधर्म मान, कुलधर्म पावन परलोकीचे. तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव, यथाविधी भाव सरित होय. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा तुमचा कुलधर्म कुलाचार हा तुम्ही नियमित पाळला जा, त्याचं आचरण केल्याने काय होईल, तुम्हाला भक्ती तुमच्या मनामध्ये उत्पन्न होईल, आणि भक्ती झाल्यामुळे उत्पन्न झाल्यामुळे तुमच्या कार्याला एक प्रकारची गती तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकाचा त्यांनी अर्थ दिला की तुम्ही धर्म पालन करा
आणि कुलधर्माप्रमाणे जे तुमच्याकडे आहे त्या कुलधर्माचं तुम्ही नियमित पालन करत चला. कुलधर्माचे महत्व केव्हा प्राप्त होईल? तुम्ही ज्यावेळेला नियमात ते सगळ्या गोष्टी करतात त्यावेळेला ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला परलोकाचं साधन म्हणजे मोक्षाच्या साधनाकडे तुम्ही जाता. कुलधर्म, कुलाचार. कुलाचार म्हणजे काय? आपल्या कुळाप्रमाणे जे आपण चालत आलेलो आहोत त्याला कुल आचार म्हणतात. कुळांचा आचार त्या ठिकाणी. आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाला जी तारणारी आहे ती कुलदैवता. बऱ्याच जणांची देवी वगैरे कुलदेवता आहे, तर कुलाला आपल्या तारणारी ती कुलदेवता. म्हणून त्या कुलदेवतेची उपासना ही आपण नियमित केलीच पाहिजे. त्यापासून आपल्याला काय प्राप्त होतं? त्यापासून आपले पापाची निवृत्ती होऊन आपल्याला सुख प्राप्त होतं. पुढे त्यांनी सांगितलं शिव आणि शक्ती. शक्ती जी आहे ही बिंदू स्वरूप आहे आणि शिव जो आहे हा नाद स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी शिवशक्तीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पूजिताभ्याम पितृभ्याम तु परमानंद एव हि परमानंद लाभार्थम शिवलिंगम प्रपूजये. सा देवी जगतां माता स शिवो जगत पिता पितरो शुश्रूषणे नित्यं कृपाधिक्यं हि वर्धते. शिव आणि पार्वती हे आपले माता पिता त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. जर त्यांची उपासना तुम्ही नीट करत जावी. शिवाला शिव म्हणजे भर्ग आणि शिवा म्हणजे भर्गा अशा प्रकारे त्यांनी वेगळं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शिवशक्तीपासूनच ही उत्पत्ती पुढे झालेली आहे. पुढे आपल्या कथेत येईल की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पण ती सृष्टी पुढे चालच ना, ती त्या ठिकाणीच थांबली. त्याच्यामध्ये संतती उत्पन्न होईना. जी त्यांनी निर्मिती केली ती जशी तशीच राहिली. आणि शिवाचा तर आदेश होता ब्रह्मदेवाला की ही सृष्टी तुम्हाला कशी वाढवता येईल तसं तुम्ही प्रयत्न करा, पण ती काही त्यांना ती वाढवता आली नाही आणि ती तशीच थांबली. म्हणून शिव आणि शक्ती या दोघांनी काय केलं की एक स्त्री रूप आणि पुरुष रूप या एकाच ठिकाणून ती उत्पत्ती झाली. आणि पुरुष आणि प्रकृती या दोघींचा संयोग होऊन त्या ठिकाणी संतती आणि हे सगळं पुढे वाढायला लागलं. म्हणून शिवाचं महत्व त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जीव आपण पशु स्वरूप आहोत किंवा जीव स्वरूप आहोत, कारण वारंवार आपण जीव जाणार, पुन्हा येणार, मृत्यू जन्म हे सतत चालू राहणार आहे. पण शिवाचं तसं नाही. शिवाला काय म्हणलेलं आहे? पशुपती. पशुपती म्हणजे आपलं रक्षण करणारा आहे म्हणून तो पशुपती. आपण पती हा शब्द नेहमी ऐकतो, पण पशुपती म्हणजे आपल्याला सगळ्यांना पशुवत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पशुवत आहात आणि मी तुमचा पती आहे, म्हणजे मी तुमचं रक्षण करणारा असं आहे. म्हणून त्यांना पशुपती सुद्धा असं म्हणलं जातं. आपण काय अर्पण करावं? गाईचं दूध अर्पण करावं, गाईचं दही अर्पण करावं, गाईचं तूप ह्या शिवपूजनाच्या वेळेस आपण अर्पण करावं. अकार उकार मकार आपण ओंकाराविषयी आपण मागे बोललो, तसाच उल्लेख त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग त्या ठिकाणी तुम्ही ठेवून तुम्ही त्या शिवलिंगाची पूजा करू शकता. इति श्री भविष्योत्तर पुराणे विदेश्वर संहितायां षोडशोऽध्याय गुणः. माईक द्या ना तिकडून द्या मागून. रूप
शिवपूजनात आपण अन्नदान या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत करत पुढे चाललेलो आहोत. आपण बंधनात बांधलेलो आहोत. शिव बंधनापासून मुक्त आहे. म्हणजे आपण पशु आहोत. शिव आपले पशुपती आहेत. म्हणजे आपल्याला आपल्यावर नियंत्रण ठेवणारे, कमांड ठेवणारे शिव आहेत आणि आपण त्यांच्या त्या ठिकाणी बांधलेलो आहोत. त्या ठिकाणी कर्मानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत चालतात. कर्म जसं असं आपलं असेल, प्रारब्ध आपलं जसं असेल त्या प्रारब्धानुसार आपल्या ह्या सगळ्या सुखाच्या किंवा दुःखाच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत चालतात. त्याच्यासाठी विनाकारण अट्टहास करायचा नाही की बाबा हे याच्याकडे आहे आपल्याकडे नाही, म्हणून त्या गोष्टीचा अट्टहास करून ते आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण त्याच्या मागे पळायचं नाही. कारण ते त्याच्या भाग्यात आहे, ते त्याला मिळालं. आपल्या भाग्यात नाही, आपल्याला मिळणार नाही. जर मिळणार असलं तर ते कुठेच थांबणार नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंताने तो श्लोक सांगितलेला आहे, अनन्यास चिंतयन्तो माये जना परिउपासते येषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताने सांगितले की तुझा योगक्षेम मी लिहून ठेवलेला आहे. आज आपण इथे बसलो की कुठेतरी लिहून ठेवलेलं असतं की बाबा
तुम्हाला इथे दूध मिळणार, चहा मिळणार, पाणी मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी तुमचे लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे बसणार, इथे बसल्याच्या नंतर तुम्हाला प्रसाद मिळणार, हे कुठेतरी आधीच कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे. पण आपण काय करतो, विनाकारणच त्या गोष्टीसाठी अट्टहास करतो, बाबा हे मला मिळालं पाहिजे, माझं झालंच पाहिजे, मला मिळालंच पाहिजे. मग काही वेळेला काय होतं, त्या गोष्टी घेण्याच्या पाठीमागे आपण इतकं त्याच्या मागे पळत चालतो की आपल्याला त्या गोष्टीचं प्राप्त होण्यासाठी, मिळण्यासाठी खूप झगडावं लागतं. पूर्वी पायी जावं लागायचं, गावोगावी पायी जावं लागायचं. तर चालताना अशा बरंच आपण थोडस पुढे गेलो की पाण्याच्या अशा झळ्या दिसायच्या, त्याला मृगजळ म्हणायचे किंवा मृगजळ म्हणजे पाणी आहे बाबा पुढे, पाणी आहे बाबा पुढे, असं म्हणून त्या ठिकाणी ते जायचे. पण ते समोर काहीच नसायचं. तसं ते मृगजळ असल्यामुळं आपण त्याच्या पाठीमागे धावण्याचं काम करायचं नाही. तसंच एक गोष्ट अशी आली की दुकानदार असतो, म्हणजे अनुभव कसे येतात जीवनामध्ये. तर त्याने पाहिलं त्याचं दुकान गावोगाव, तो सप्ताहाचा बाजार आपला लावायचा आणि जायचा. परंतु त्याला काय झालं की बाबा उत्पन्न काही असं वाढलं ना. मग तिने एक दिवस त्या माशी विकणाऱ्याला पाहिले, बाबा अरे याला तर चांगले पैसे मिळतात, मग आपण सुद्धा तोच व्यवसाय चालू करू. म्हणून त्यांनी तोच व्यवसाय चालू केला. पण याला काही त्याच्यामध्ये उत्पन्न होईना. त्यांनी बरेच प्रकारचे, नाना प्रकारचे उपद्व्याप करून पाहिले, पण त्याला काही ते साध्य होईना. शेवटी तो महाराज झाला. महाराज झाला म्हणजे काय होतं, सगळं बसल्या जागी सगळं व्यवस्थित मिळतं, चहा पाणी मिळतो, नाश्ता मिळतो. महाराज म्हटल्यावर काही कोणी प्रश्न जास्त विचारित नाही किंवा कुठून आले, काय आले, नाही बाबा महाराज द्यावं बस. पण तिथे त्याचं भाग्य चांगलं नव्हतं. तो बसला बिचारा, झाडाखाली बसला, डोळे लावून बसला. तितक्यात ज्या ठिकाणी राजाच्या राजवाड्यात चोरी झाली, ते राजदूत नेमके त्या ठिकाणी आले. अरे म्हणे गोसावड्या, रात्री चोरी करतो आणि दिवसा डोळे बंद करून बसतो का म्हणे, लोकांना फसवतो का? तो नाही म्हणे, बाबा मला या सगळ्या प्रपंचातून मी आता इथे बाहेर आलो म्हणे, आणि मला असं वाटलं, चाल म्हणे. त्याला ते घेऊन जातात राजाकडे. मग तो त्याची सगळी कहाणी सांगतो आणि पुन्हा पूर्ववत मग आपलं जे दुकान आहे त्याला वाटतं बाबा हेच बरं आहे, म्हणून तो आपण त्या ठिकाणी पुन्हा आपापल्या मार्गाने तो चालत राहतो. तर प्रारब्धानुसार ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. पण या प्रारब्धात तुम्ही उपासनेच्या माध्यमातून वाढ करू शकता. कोणाला विनाकारण फसवून, कोणाला काही सांगून त्यांचं घेतल्यापेक्षा प्रारब्धामध्ये तुम्ही तुमची वाढ करा. उपासनेच्या माध्यमातून वाढ करा. जे मिळालं त्याच्यातच आनंद माना. मृगजळाच्या पाठीमागे पळू नका किंवा जे मिळालं नाही त्याच्यासाठी अट्टहास करू नका. ते मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. म्हणून प्रारब्ध कर्मानुसार सुख दुःख हे आपल्याला वारंवार हे मिळत राहतं आणि त्या प्रकारेच आपण चाललं पाहिजे. 6 प्रकारचे तत्व या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे की 6 प्रकारचे तत्व शिवापासून त्याची उत्पत्ती झाली. सर्वज्ञता, तृप्ती, अनादिबोध, स्वतंत्रता, नित्यालुप्तता, शांती, संयुक्त अशा प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी वेदांमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले किंवा 6 प्रकारचे हे शिवकृपेसाठी आपण देवतेच्या उपासनेच्या माध्यमातून आपण ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आता किती प्रकारचे लिंग आहे आपण काल याच्यात पाहिले किंवा कसे असावे, लिंग कसं असावं, षटकोन असावं, त्रिकोण असावं, अशा प्रकारचे बरेचसे लिंग त्या ठिकाणी शिवलिंगाचे त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे. त्याच्यात सुद्धा अजून त्यांनी आपल्याला दुसऱ्या लिंगाविषयी सुद्धा त्यांनी या ठिकाणी माहिती दिली की बाबा रसलिंग म्हणजे पाण्यापासून जे तयार झालेलं आहे ते रसलिंग, त्याला रसलिंग असं आपल्याला म्हणतात. बाणलिंगाविषयी आपण बोललो की बाबा नर्मदेच्या पात्रातून आपण जे एखादी शाळंका त्या ठिकाणी आणली तर त्याला सुद्धा आपण शिवस्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करू शकतो. सुवर्णलिंग सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. स्फटिकमय, स्फटिकाची जी आहे त्याची सुद्धा पूजन आपण करू शकतो. आणि पार्थिव लिंग, पार्थिव म्हणजे मातीपासून तयार झालेले जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता. तर सौभाग्यवती सुद्धा करू शकते. विधवा स्त्रियांना सुद्धा त्या मृत्तिका लिंगाची पूजा करण्याचे तुम्ही करू शकता. स्फटिकाची सुद्धा तुम्हाला पूजन करण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्या श्रावण महिन्यामध्ये महिनाभर आजूबाईचं मंदिर, बरोबर आहे, आजूबाईचं मंदिर आहे.
7 दिवस. तर तिथे सप्ताह होत असतो, तिथे शिवलिंग तयार करतात. 7 दिवस सप्ताह असतो, ऊर्जा असतात तिथे मुळे ऊर्जा. तर साधी आणि सरळ ती उपासना आहे शिवलिंगाची. किंवा माती आणायची, माती चाळायची, त्याच्यापासून तुम्ही शिवलिंग तयार करायचं आणि हातावर शिवलिंग करायचं. खूप त्याचा खाटाटोप नाही, किंवा ब्राह्मणाला बोलवा, अमुक करा, डोळ्याला पाणी लावा, तमुक करा, असं काहीच प्रकार नाही. त्या हातावरच्या हातावर तुम्ही शिवलिंग तयार करा, त्याची तुम्ही पूजा करा आणि ते तुम्ही पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. इतकी साधी ती उपासना आहे. तर त्याला मृत्तिका म्हणजे मातीपासून जे शिवलिंग तयार केलेलं आहे त्या शिवलिंगाची तुम्ही पूजा त्या ठिकाणी करू शकता. आता ही पूजा करताना शिवलिंगाची जी मृत्तिका पूजन तुम्ही करताना उमरखेड संस्थानचे जे महाराज आहेत त्यांचे जे पूर्वज जे होते, म्हणजे सुरुवातीचे त्यांचे महाराज जे होते, त्यांनी काशीला जाऊन शिवलिंगाची हातावरच त्यांची जी उपासना होती, पूजा करायची. आणि आता त्यांच्या जवळ जे शिवलिंग आहे तर त्या महाराजांच्या हातावर ते आपोआप ते शिवलिंग प्रगट झालेलं असं त्यांच्या चरित्रामध्ये गोचर स्वामी असं त्यांना म्हणतात. गोचर स्वामी म्हणजे यांच्या बरीच आधीची पिढी, आपले किती आधीची पिढी असेल हे काही माहित नाही. तर त्यांची हीच उपासना होती. ते शिवलिंग हातावर तयार करायचे आणि शिवाची पूजा करायची. 108 वेळेला ते शिवलिंग त्यांच्या हातावर आला अशी ती कथा आहे. आता त्यांच्या जवळ जे स्फटिकमय जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा करतात. तर ते गोचर स्वामी जे आहेत त्या गोचर स्वामींना ते लिंग त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आणि ते आता माधवानंद महाराज त्या ठिकाणी त्या गादीवर आहेत. त्यांच्या माध्यमातून ती पूजा सकाळ संध्याकाळ ती पूजा केली जाते. आपल्या औरंगाबादला सुद्धा बऱ्याच वेळेस ते येतात. तर शिव म्हणजे मृत्तिका लिंगाची जी पूजा त्यांनी केली त्याच्या उपासनेच्या माध्यमातून ते स्फटिक सारखं शिवलिंग त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. ज्यावेळेला ते शिवलिंगाचं आपल्याला दर्शन करवतात त्यावेळेला 12 ज्योतिर्लिंग आपल्याला त्या याच्यामध्ये स्फटिकाचे जे शिवलिंग आहे त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे आपल्याला दर्शन होतं. अशा प्रकारे मृत्तिका शिवलिंगाचे पूजन करून सुद्धा तुम्ही ती उपासना साध्य करू शकता. भस्माचे प्रकार त्यांनी सांगितलेले. भस्म कसं पाहिजे? लोक अग्निजनित, वेदाग्निजनित आणि शिवाग्निजनित. लोकाग्नी म्हणजे लौकिक प्रकार, म्हणजे काही खूप अपेक्षा न करता आपण ज्या वेळेला देवतेजवळ धूप लावतो, दीप लावतो, आपण त्याला काय म्हणतो? आपण मुलांना काय सांगतो? रक्षा कपाळीला. रक्षा म्हणजे र अधिक अक्षा म्हणजे तुमचं रक्षण व्हावं असं त्या शब्दामध्येच रक्षा हा नाव आहे. पहा, रक्षा म्हणजे तुझं रक्षण होण्यासाठीच आपण ते लावायला मुलांना लावतो. म्हणून ते काय होतं? ते झालं लोकाग्निक भस्म. मग त्यावेळेला तुम्ही ते आहे पूर्वी गौरी वगैरे पेटवायची, शुभ म्हणतात त्याला, ते पेटवून सुद्धा तुम्ही त्याची जी रक्षा त्या ठिकाणी येते तर ती रक्षा सुद्धा तुम्ही कपाळी लावू शकता. त्याचं नावच रक्षा आहे, त्याच्यामुळं तुमचं रक्षण होणार हे निश्चितच. त्याच्यानंतर वेदाग्निजनित. वेदाग्निजनित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला यज्ञ याग होतात तर त्या यज्ञ यागाच्या माध्यमातून त्या हवन जे झालेलं असतं त्यावेळेला पुरोहित मंडळी सांगतात किंवा तुम्ही भस्म तुमच्या कपाळी लावा. तर ते भस्म कोणतं झालं? वेदाग्निजनित भस्म झालं. म्हणजे वेदांचे मंत्र म्हणून जी आहुती आपण ती देतो त्या आहुतीच्या माध्यमातून जे भस्म निर्माण झालं त्याला वेदाग्निजनित भस्म म्हणतात. आणि शिवाग्निजनित. शिवाग्निजनित म्हणजे कपिला गायीचे जे गौरी शुभ आपण ज्याला म्हणतो आणि गायत्री म्हणजे महादेवाची जी गायत्री आहे तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् या मंत्राने आपण जे आहुती देऊन जे वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती आपण त्याच्यामध्ये टाकतो, शमी, पलाश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती त्या ठिकाणी देतो. तर हे काय झाले? हे शिवाग्नियुक्त भस्म झालं. अशा प्रकारचे 3 त्यांनी भस्म सांगितलेले आहेत की 3 प्रकारचे भस्म तुम्ही लावावे. आपण रक्षा उदबत्ती वगैरे लावली तर आपण ती रक्षा सुद्धा आपण आपल्या हाताने लावू शकतो. त्याचं नावच हे रक्षा आहे. आणि शिव हा काय? शिव आपल्यापेक्षाही पुढे आहे. आपल्यापेक्षाही पुढे म्हणजे आपण त्याच्या पुढे काहीच नाही. तर शिव हा भस्म लावतो, सगळ्यांचं भस्म लावतो म्हणल्यावर शिव काय झाला? सर्वात श्रेष्ठ म्हणजे आपला पती हा झाला शिव. म्हणजे चिता भस्म आले
म्हणजे चितेचं भस्म शिव आपल्या कपाळावर धारण करतात. म्हणून हा शिव जो आहे, शिव हा सगळ्यांच्याच ऊपर आहे. भस्मरूप तत्वसार ग्रहण करतो आणि प्रपंचापासून तो दूर आहे. प्रपंचाशी त्याचा काहीच संबंध त्या ठिकाणी येत नाही. आता शिव शब्दाची सुरुवात कशी झाली? शिव म्हणजे काय? सुरुवातीला काय शब्द निर्माण झाला? श या शब्दाचा अर्थ काय होतो? नित्य आनंद. ई शब्दाचा अर्थ काय होतो? पुरुष. आणि व आकाराचा अर्थ काय होतो? अमृत. म्हणजे शिव म्हणलेले आपल्याला काय काय प्राप्त होतं? नित्य सुख प्राप्त होतं. आपलं पौरुष म्हणजे काय म्हणता येईल, आपली बुद्धी प्रगाढ होती. त्याच्यानंतर आपल्याला आरोग्य मिळतं. आणि व म्हणजे काय झालं? अमृत. म्हणजे या तिन्ही शब्दांना तिघांचा जर आपण उच्चार केला तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. शिव ह्या शब्दाचा कसा उल्लेख केला जातो? एक गृहस्थ होते, त्यांना म्हणजे नामस्मरण किंवा असं हे काहीच आवडत नव्हतं, पण मुलं धार्मिक होते. कारण हे हिरेच्या पोटी गारगोटी म्हणतात, किंवा एखाद्याला जर काही आवड नसली तर ते मुलं धार्मिक निघतात. असाही प्रकार बऱ्याच वेळेला होतो. तर त्या गृहस्थाला नामस्मरणाची किंवा अशी काहीच आवड नव्हती. त्यामुळं काय व्हायचं की बाबा हे मुलं धार्मिक होते पण तो काहीच करत नव्हता गृहस्थ. आता त्याचं वय संपत आलं, त्याचा मृत्यू जवळ आला. मुलांना वाटलं याने काहीतरी धार्मिक कार्य तरी करावं म्हणजे याला मोक्ष मिळत. पण त्याचं कुठं लक्ष लागतं? त्याचं सगळं लक्ष त्या उद्योगामध्ये, व्यापारामध्ये आणि काहीतरी मिळवावं याच्याकडेच त्याचं लक्ष असायचं. त्याचं लक्ष काही त्या नामस्मरणाकडे किंवा याच्याकडे जातच नव्हतं. एक दिवस आता त्याचा काळ जवळ आला आणि मुलांना वाटलं निदान शेवटी जाताना तरी निदान शिव शिव काहीतरी म्हणावं. म्हणून त्यांनी काय केले, किंवा समोर ते धान्याचं थैलं ठेवलेलं होतं, त्याला थोडस त्यांनी कोरलं एका मुलाने आणि ते धान्य लागलं खाली पडायला. धान्य पडायला लागल्यावर आता तो सगळं आयुष्य व्यापारात आणि याच्यात गेल्यामुळे त्याला ते राग आला. आता ते म्हणे, अरे तुला दिसत नाही का म्हणे ते धान्य खाली गळू लागलं? त्याला टाच म्हणे. म्हणजे तो काय म्हणला? शिव म्हणलाच नाही, त्याला टाच म्हणला. टाच म्हणला म्हणजे शब्द जो नाही की टाचून घे, म्हणजे त्याला टाच हे कर. तर ते शिव हा शब्द त्याने उच्चार केलाच नाही. नाहीतर आपण करते शिवून घे. तर त्यांना मुलांना असं वाटलं निदान शिव एखादा शब्द जरी म्हणला तरी निदान त्याला काहीतरी थोडस पुण्य मिळेल आणि तो चांगल्या मार्गाने जाईल. पण त्यांनी त्या शब्दाचा काही तो तसा उल्लेख न केल्यामुळं त्यांनी त्या शब्दाचा टाच असा शब्द त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे शिवाचं जे शिवनाम तुम्ही जर नुसतं शिव जरी म्हणले तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आरोग्य आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत चालतात. आपण पुरुष आहोत, स्त्री आहोत. आपण ह्या जन्म मृत्यूच्या द्वंद्वामध्ये आपण सतत फसत चाललेलो आहोत. आपलं कार्य काय आहे हे आपल्याला लक्षात येत नाही आणि देवतेच्या नामस्मरणापासून आपण सतत दूर जात आहोत. तर शिवांचे भक्त जे आहेत त्यांनी कसं राहावं? त्यांनी सांगितलेले न्यायोपार्जित म्हणजे न्यायाला धरून तुम्ही राहावं. उत्तम धनाचा निर्वाह म्हणजे चांगल्या प्रकारचा आलेला पैसा तुम्ही कसा निर्वाह करू शकतात, कसं राहू शकतात असं करा. अत्यंत क्लेश शून्य म्हणजे क्लेश किंवा राग कोणाविषयी धरायचाच नाही. क्लेश शून्य तुम्ही राहायचं आणि सतत देवतेचं स्मरण करत राहावं. देवतेला जल अर्पण करावं. त्यामुळं आपल्याला दारिद्र्य नाहीसे होऊन सुख आपल्याला प्राप्त होतं. आणि जी भिक्षा आपल्याला मिळते ती भिक्षा शिवसमानच मानून आपण त्या ठिकाणी त्या भिक्षेचा आदर केला पाहिजे. ती भिक्षा आपण घेतली पाहिजे. असे शिवांचे जे सेवक आहेत, शिवांच्या सेवकांनी तसंच राहिलं पाहिजे. इति श्री भविष्योत्तर पुराणे अष्टोदशोऽध्याय गूढः. या हो देवा गणपती बाप्पा, या हो देवा गणपती बाप्पा, बुद्धी द्यावी आम्हाला, बुद्धी द्यावी आम्हाला, या
गणपती बाप्पा जय हो देवा गणपती बाप्पा तुझ्या सोनेचा डोंगर तुझ्या सोनेचा जगदावे बहु कौतुक जगदावे बहु कौतुक या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा तुझे जावे आम्हाला तुझे जावे आम्हाला या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा देवा तुझे मोठ मोठे देवा तुझे मोठ मोठे तुम्हा पाहून आनंद वाटे तुम्हा पाहून आनंद वाटे या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा तुझे जावे आम्हाला तुझे जावे आम्हाला या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा देवा देवा मावर देवा देवा मावर हरे डोळे चरणावर हरे डोळे चरणावर या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा तुझे द्यावे आम्हाला तुझे द्यावे आम्हाला या हो देवा गणपती बाप्पा या हो देवा गणपती बाप्पा गणपती महाराज की जय पार्थिवलिंगाची एक कथा अजून एक आलेली आहे रावणाच्या संदर्भात ती कथा आलेली आहे तर रावणाची आई एकदा अशीच पार्थिवलिंगाची पूजा करत होती ती पूजा करत असताना त्या ठिकाणी रावण आला रावण म्हणला काय चाललंय काय करतो तर त्या रावणाच्या आईचं नाव आधी सांगतो आईचं नाव होतं कैकसा आणि वडिलांचं नाव होतं विश्रवा नावाचे जे ऋषी होते ते त्याचे वडील होते तर आईची पूजा चालली त्या ठिकाणी तिने विचारलं म्हणे काय करते तू शिवपूजन चालू आहे शिवपूजनाच्या माध्यमातून आपल्याला कैलास नगरीमध्ये म्हणा किंवा शिवाच्या जवळ आपल्याला जाता यावं अशा प्रकारे त्यांनी विचारलं तर मग म्हणे बाबा याची काय पूजा करते म्हणे तू मी माझ्या सगळं आटोक्यात आहे म्हणे सगळे देव आपण बंदिस्त ठेवलेले नवग्रहांचे पायऱ्या आहेत म्हणे माझ्या मी त्या नवग्रहांच्या पायथ्यावर पाय देऊन माझ्या सिंहासनावर जातो म्हणे आणि तुझ्या मृत्तिकालिंगाची काय पूजा करते मी तुझ्यासाठी कैलास या ठिकाणी घेऊन येतो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि तो निघाला कैलास पर्वताकडे निघाल्याच्या नंतर त्यांनी कैलास पर्वतावर गेला आणि कैलास पर्वत त्यांनी उचलला त्याच्यात ताकद भरपूर होती तर त्यांनी कैलास पर्वत उचलल्याच्या नंतर तो हलवायला लागला सगळं कैलासावर त्या ठिकाणी सगळं ते हलायला लागल्यामुळे सगळे देव त्या ठिकाणचे जे सेवक होते ते सगळे आंदोलक इकडे तिकडे ते हलायला लागल्यामुळे सगळे जण घाबरले पार्वतीने विचारलं काय झालं काय चाललंय असं काय होऊ लागलं नाही माझा जो सेवक आहे तो खेळू लागला असं कसं काय खेळू लागलं म्हणे आपल्याला सगळ्यांना हलवू लागलं आणि तो असं कसं काय खेळू लागला नाही म्हणे तो रावण आहे असं तसं त्यांनी सांगितलं नाही म्हणे थांबवा महादेवाने नुसता अंगठा त्या ठिकाणी खाली टेकवल्यानंतर तो पर्वत जो कैलास पर्वत होता तो रावणाच्या डोक्यावर त्या ठिकाणी दबल्या गेला आणि कसं बस तो रावण त्या ठिकाणून बाहेर पडला
बाहेर पडला. मग तिने वेगवेगळ्या प्रकारचे रागाचं गायन त्या ठिकाणी केलं आणि शेवटी तरीही भगवंत प्रसन्न होईना म्हणून मग त्याने काय केलं, तो होता दशानन, म्हणजे 10 तोंड त्याला होतं. तिने शेवटी काय केलं की एक एक मुख त्याचं काढलं आणि डोक्यापासून ते वेगळं करून त्याचा विण्यासारखा नाद करून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्याने राग त्या ठिकाणी गायले. आणि राग गायल्याच्या नंतर शंकर इतके प्रसन्न त्याच्यावर झाले की विचारता सोय. शंकराने त्याला म्हणजे खूपच आनंदित झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणजे काय रे बाबा काय पाहिजे, काय नाही, माझ्याकडे सगळे म्हणजे तुमच्याकडून काय न्यायचं म्हणून, तुमच्याकडून नेण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, सगळं माझ्याकडे. माझ्याकडे गाय आहे, त्याच्यानंतर मी नवग्रहांना मी त्यांच्या पाठीवर पाय घेऊन मी माझ्या सिंहासनावर बसतो म्हणे, माझ्या कारागृहात सगळ्या देवांना मी टाकलेले म्हणे, पण माझ्या आईची इच्छा आहे की बाबा शिवाची कैलासाची पूजा करावी. आणि ती फक्त त्या मृत्तिका लिंगाची पूजा करताना मला दिसली. मग माझ्या मनात विचार आला म्हणजे बघ तुम्हालाच घेऊन जायला काय हरकत आहे इथून, म्हणून मग मी तुम्हालाच न्यायला आलो बरोबर बाबा. पण आता मी तर काही येऊ शकत नाही, पार्वती मला काही जाऊ देणार नाही म्हणे, पण तुला काय पाहिजे ते सांग म्हणे बाबा, तुला पार्वती लागत असली तरी मी देऊन टाकतो, कारण मी इतकं तुझ्यावर प्रसन्न झालेलो. नाही महाराज मला काय करायचं म्हणे, माझ्याकडे सगळे म्हणे, मला तुम्ही फक्त तुम्ही चला म्हणे, मला आईला सांगायचं की बाबा तुम्हाला आणलं म्हणून, ते मला मृत्तिकेचं लिंगाची पूजा करते ते काही मला पटत नाही, तुम्ही चला म्हणे. मला नेऊन काय करतो म्हणे, तुला मी माझ्या आत्मलिंगच काढून देतो. महादेवाने आत्मलिंग त्या ठिकाणी त्याला दिलं. दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं जाताना मात्र कुठे खाली ठेवू नको. प्रत्येक देवतेने काय केले की राक्षसांना किंवा सगळ्यांना वरदान दिलं, पण त्याच्यामध्ये थोडस काहीतरी त्यांनी शिल्लक ठेवलं की बाबा जे नाही, ज्या योगे पुन्हा पहिल्यासारखं पूर्ववत व्हावं किंवा अराजकता माजू नये, अशा प्रकारे त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवलं. म्हणजे तू हे खाली ठेवू नको बरं का म्हणजे जाता, बरं म्हणे. आणि मग तू हे आत्मलिंग घेऊन जा. तो निघाला तिथून. निघाल्याच्या नंतर काय झालं की नारद मुनी सगळ्यांना सांगायला की बाबा असं असं झालं, आणि त्यांनी ते आत्मलिंग दिलं आणि त्याला सांगितलं म्हणे तू 3 वर्ष जरी याची पूजा केली तर तू स्वतः देव होशील म्हणून. आता तो जर देव झाला म्हणे तर आता कस काय व्हायचे, या लोकांना आपण कस काय या बंधनातून मुक्त करायचं म्हणे, आपले देवता त्या ठिकाणी बंदिस्त आहे म्हणे, असं जर आशीर्वाद त्याला दिला. मग त्यांनी त्या ठिकाणी मग सगळं जसं चक्र, एखादी काही घटना घडली ते मंत्री लोक किंवा काही जरी ते सगळं सूत्र जसं फिरवतात तसं नारायणाने सगळं सूत्र फिरवलं आणि प्रत्येकाला बोलून प्रत्येकाला सांगून त्यांनी ती माहिती दिली की असा असा प्रकार झाला आणि आता रावण जर देव झाला म्हणे तर मग आपलं आता तिथून निघणंच मुश्किल आहे म्हणे, सगळेजण आपण बंदिस्त झालो तिथे त्या ठिकाणी. बरं म्हणे आता काय करता येईल. मग ते शंकराजवळ गेले. मग महाराज तुम्ही असं कसं काय केलं म्हणे, आता काय करू म्हणे. मी खूप प्रसन्न झालो म्हणे, त्यांनी मला जे जे मागितलं ते मी त्याला द्यायला तयार होतो, तो मलाच घेऊन जायला आला होता म्हणे, पण मी माझा आत्मलिंग त्याला दिलं म्हणे. असं करता करता तू त्या ठिकाणी सगळ्यांचे विचार चालले आता कसं काय करावं त्यांना. तर म्हणजे तुम्ही अजून काय सांगितलं. मी त्याला सांगितलं ना बाबा की तू ते शिवलिंग काही खाली ठेवू नको, सरळ तुझ्या गावाला गेल्यावर तुझ्या राजधानीत गेल्यावरच ते तुझ्या खाली ठेव असं त्याला सांगितलं म्हणे. बरं म्हणे. तेवढ्या वेळात मग गणपतीला त्यांनी बोलवलं. गणपती हा विघ्न करता आणि विघ्न हरता, म्हणजे कार्यामध्ये अडचणी आणणारा सुद्धा आहे आणि कार्य व्यवस्थित पार पाडणारा सुद्धा आहे. तर पुढे ती कथा येईल. शिवाच्या हाताने ज्या वेळेला राक्षसाचा वध करायचा असतो त्यावेळेला गणपती बाप्पा कशा अंगठ्यामध्ये जाऊन बसतात महादेवाच्या, आणि महादेवाचा कसा नेम चुकतो पुढे आपल्याला कथा येईल. तरी दोन्ही प्रकारचे, म्हणून आपण सुरुवातीलाच म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लग्न कार्य ज्या वेळेला होतं त्या लग्न कार्यामध्ये 6 प्रकारचे गणपती आहेत. त्या गणपतीचं आपण वंदन करतो सुरुवातीला की बाबा ते षडविनायक, म्हणजे 6 प्रकारचे गणपती. तर ते कार्यामध्ये विघ्न आणणारे. मोदश्चैव प्रमोदश्च सुमुखो दुर्मुखस्तथा अविघ्नौ विघ्न करतारौ षडेते विघ्न मातरा. त्यांचं नावच विघ्न मातृका आहे. तर त्या देवतेंचं आपण स्मरण करतो किंवा आम्ही तुमची पूजा केलेली आहे.
पूजा केलेल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला प्रसन्न राहा. घरात एखादा पाहुणा आला की आपल्याला माहिती की हा चहा पाणी नाश्ता घेतल्याशिवाय आपल्याकडून जाणार नाही, म्हणून आपण आधीच तयारीत राहतो. आलं की अरे अमुक अमुक येणार बरं का, तू नाश्त्याचं घरात मंडळीला सांगून ठेवलेलं असतं, तू ती तयारी करून ठेव, म्हणजे मग तू जास्त वेळ आपल्याकडे बसणार नाही आणि चहा पाणी नाश्ता झाला की तू निघून जाईल. अशा प्रकारे आपण त्या गणपतीचं आधीच वंदन करतो. आता गणपतीला सांगितलं सगळ्या देवांवर विघ्न आलेले, गणपतीने पटकन जावं की नाही? तो म्हणे नाही बा, मला तुम्ही काहीतरी खायला द्या. गणपतीने मागितलं, मला ते खाल्ल्याशिवाय, म्हणजे पूर्वीपासून चालू आलेले किंवा काही दिल्याशिवाय काही काम होत नाही असा प्रकार आहे. म्हणून मला तुम्ही काहीतरी खायला द्या, म्हणजे लाडू द्या, तिळव्याचे लाडू द्या, लाह्या द्या, म्हणजे मोदक द्या, म्हणजे मला काहीतरी खायला द्या, ते दिल्याशिवाय मी जाणार नाही. बरोबर. मग ते नारायणाने लगेच ताबडतोब, तिथे काय वेळ लागतो, तिथे आपल्यासारखं काही बाजारात जायचं काम नाही, तिथे ताबडतोब ती व्यवस्था झाली. गणपती बाप्पाला ते सगळं दिलं आणि त्याला समजून सांगितलं, म्हणे बाबा तू जाय आणि असा असा प्रकार झालेला आहे, तू त्याच्यात काय त्याला विघ्न आणता येईल तरी तू ते प्रयत्न कर. रावण हा जरी राक्षस कुळातला जरी असला तरी तो त्रिकाळ संध्या नियमित करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ संध्या तो नियमित करायचा. म्हणजे त्याची उपासना खूप चांगली होती आणि त्या उपासनेच्या माध्यमातून त्याने सगळ्या याच्यावर राज्य केलं होतं. त्रिकाळ संध्या तो करायचा, सकाळची संध्या करायचा, दुपारची संध्या करायचा आणि संध्याकाळची, अशी त्रिकाळ संध्या तो करायचा. नारद मुनी गेले आधी. नारद मुनी म्हणे बाबा का रे कुठे चालला, काय म्हणे बाबा असं असं आहे, त्यांनी आत्मलिंग मला दिलं. आता त्यांना माहिती आहे की नारद मुनी काहीतरी त्याच्यात खोड्या करते, म्हणून त्यांनी आपलं लांबूनच दाखवलं, म्हणे बाबा हे असं असं मला मिळालेलं आहे, तू आपलं लांबूनच बोल, म्हणे बाबा काही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न नको करू. म्हणे नाही नाही दाखवा आणि महाराज काय मिळालं, कारण मी पहिल्यांदाच पाहतो, म्हणजे मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. नाही नाही तू आपलं लांबच राह, म्हणे तू लांबून पाय आणि मला सांग काय काय. मग तुम्हाला मी त्या शिवलिंगाची माहिती सांगतो, तुला काय सांगायचं ते सांग म्हणे बाबा, पण तू थोडस लांब उभं राहून सांग, माझ्या जवळ येऊ नको. तू काय करशील तेव्हा काही सांगता नाही. पण ते काही नारदाला ते काही जमलं नाही. मग गणपती बाप्पाला ते सगळं देऊन गणपती बाप्पाला पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर काय झालं किंवा गणपतीने आपलं बालरूप धारण केलं आणि तिथे समिधा तोडायचं काम त्यांनी चालू केलं. समिधा म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांच्या काड्या, छोट्या छोट्या काड्या आपण हवनामध्ये ते वापरतो. तर त्या काड्या त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि रावणाला वाटले की अरे हा कोण बालक आहे. तितक्यात विष्णूने काय केलं की आपलं चक्र पाठवलं सूर्याच्या आड, म्हणजे संध्याकाळ झाली अशी त्या ठिकाणी भावना. आणि हा त्रिकाळ संध्या करायचा, त्याच्यामुळे संध्याकाळी त्याला असं वाटलं आता आपल्याला थांबावं लागत आणि आपल्याला ते खाली ठेवायचं नाही. हा गणपती बालक दिसतोय छोटासा, हा काहीतरी हा आपलं काम करील असं त्यांना वाटलं. म्हणून त्याच्या जवळ गेले, त्याला प्रार्थना केली, म्हणे बाबा हे असं असं काय करतात तुझे वडील? काय माझे वडील काय म्हणे बाबा भस्म लावतात नुसते, काय आमच्या वडिलाकडे काही नाही म्हणे, आमचे वडील आपल्या भिक्षा मागतात, दरिद्री म्हणे आमचे वडील, काही भस्म लावतात म्हणे, गळ्यात साप घातलेले असं करतात म्हणे. तू चाल म्हणे आमच्याकडे, तुला सोन्याच्या नगरीमध्ये घेऊन जा. काही काम करून घ्यायचं असलं तर काही वेळेला काय होतं की बाबा कुठेतरी आपल्याला कमतरता घेऊन मग जसं गाडी मागे येऊन पुन्हा पुढे जाते, अशा प्रकारचा जो आहे तर त्याने आपली थोडीशी दिनता त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी दाखवली किंवा आमच्याकडे काहीच नाही आणि असं अशी आमची परिस्थिती आहे, चालतो आमच्या तिथे सोन्याची लंका आणि तिथे तुला हे करता येईल. नको नको बाबा माझं बरे म्हणे, इथेच तुझ्या लंकेमध्ये काय राक्षस आहेत मोठमोठे, ते मला केव्हा खाऊन घेतील, मला बघताय लागणार नाही. माझं एक काम कर म्हणे, तू आता मला संध्या करायची म्हणे, सायं वेळ झाली नाही, आत्मलिंग जे माझ्याजवळ जे आहे ही वस्तू तू धर म्हणे आणि तुझ्या हातात ठेव म्हणे, खाली ठेवू नको. खाली ठेवशील तर काय होईल म्हणे, ते खाली ठेवायचं नाही असं त्यांनी सांगितलं. मग खाली ठेवायचं नाही, मग त्याने आपलं त्रिकाळ ठेवणं. मी 3 आवाज तुम्हाला देईल, 3 आवाजात जर तुम्ही आले तर ठीक आहे म्हणे, नाही आले तर मग मी हे खाली ठेवून देईल म्हणे बाबा. तर म्हणे बाबा बर बर म्हणे. त्यांनी आपलं पहिला अर्घ्य द्यायला सुरुवात केल्यानंतर बाप्पाने आवाज दिला, मला वज होऊ लागलं, काय करू, थांब थांब थांब. त्यांनी आपल्या हाताने पुन्हा दुसरा अर्घ्य देताना पुन्हा तोच आवाज की लवकर या, मला वज होऊ लागलं. आणि तिसरा आवाज दिला आणि त्यांनी ज्योतिर्लिंग खाली ठेवून दिलं.
नमः पार्वती पतये हर हर महादेव। ज्योतिर्लिंग कोणती झालं? ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही गोकर्ण जे आहे त्या गोकर्णाचं हे शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन झालं। गणपती बाप्पाने खाली ठेवल्याबरोबर सगळ्या देवतेंनी वरतून पुष्पवृष्टी केली आणि गणपतीचा जय जयकार केला। गोकर्ण क्षेत्रामध्ये त्याला समुद्राच्या काठावर आहे, बरेच जणांचे पाहण्यात आलेलं असेल, बरीच मंडळी जाऊन आलेली असेल। तर माझा काढण्याचा तिने प्रयत्न केला, खाली ठेवलं ते शिवलिंग। मग तिने काय केलं, हाताने त्याला म्हणजे फिरवण्याचा प्रयत्न केला। हाताने फिरवण्याची त्याची ताकद असल्यामुळे ते शिवलिंग फिरवलं गेलं। मग ते काय झालं, गोलाकार म्हणजे गोकर्ण असे फिरले गेलं, म्हणून त्याचं नाव ते गोकर्ण असं नाव पडलं। आता कलियुगात त्यांनी गुरुचरित्रात बराच उल्लेख आहे की कोणत्या कोणत्या काळामध्ये कशा कशा प्रकारे ते शिवलिंग दिसतात। आपल्या कलियुगामध्ये काळ्या रंगाचं दिसतं असं आणि छोटस पान त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं असं काळसर रंगाचं, म्हणजे गाईचं कान जसा असतो तशा प्रकारे ते शिवलिंग त्या ठिकाणी दिसतं। ते झालं गोकर्ण, त्या ठिकाणी गणपतीच्या हस्ते त्या ठिकाणी स्थापन झालं, समुद्राच्या जवळच आहे। दुसरं एक तिथे तीर्थ आहे, त्या तीर्थावर रामरायाने स्नान केलं होतं। तर ज्या वेळेला रावणाचा वध रामाकडून झाला, कारण रावण हा ब्राह्मण कुळातला असल्यामुळे, त्याचे वडील ब्राह्मण असल्यामुळे ब्रह्महत्या त्यांच्याकडून घडली होती, म्हणून तिथे रामतीर्थ म्हणून सुद्धा एक आहे, तिथे ते गोड पाणी त्या तीर्थाला। तर तिथे रामाने स्नान करण्यासाठी तिथे आले होते। आपली कथा याच्यापासून सुरुवात झाली होती की बाबा पार्थिव शिवलिंगावर आपण इतके पुढे गेलो आणि पार्थिव शिवलिंगाची त्या ठिकाणी त्याची आई पूजा करत असताना त्यांनी शिवाचंच आत्मलिंग त्या ठिकाणी आणून दिलं आणि शिवाचं आत्मलिंग आणण्याचा प्रयत्न केला, पण परमेश्वराने त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी ठेवून ती त्या ठिकाणी स्थापना झाली। तर त्या ठिकाणी सगळ्या देवतेंचं अवतरण आहे आणि प्रत्यक्ष शिव त्या ठिकाणी आहे, म्हणून एक सिद्ध स्थान ते गोकर्णाचं आहे। त्यानंतर येतो शतरुद्री हा विधी येतो। शतरुद्री हा विधी सहसा करण्यात येत नाही, पाहण्यात येत नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विधी करण्यात येतो। 100 प्रकारचे कलश तिथे ठेवावे, ज्याची जशी ताकद असेल तसे त्यांनी ठेवावे, मातीचे ठेवू शकतात, तांब्याचे ठेवू शकतात। त्याच्यात नाना प्रकारची औषधी वनस्पती त्या ठिकाणी टाकायची। पानं जे आहेत पंचपल्लव, वड, पिंपळ, उंबर, पळस, आंबा अशा प्रकारचे 5 प्रकारचे पानं त्या ठिकाणी टाकायची आणि नाना प्रकारची औषधी, तर ती औषधी त्या ठिकाणी टाकायची। त्या औषधीच्या माध्यमातून आपण या कलशांची पूजा करायची। शत म्हणजे 100 आणि या 100 कलशाने आपण काय करायचं, वेदामध्ये यजुर्वेदामध्ये 100 प्रकारचे मंत्र ते वेगळे वेगळे काढलेले, त्या मंत्राच्या साहाय्याने देवतेला स्नान घालायचं आणि स्नान केल्याच्या नंतर जे तीर्थ म्हणजे जे पाणी पुन्हा ते स्नान घातल्याच्या नंतर वापस येतं, तर ते तीर्थ स्नानासाठी आपण घ्यायचंय। ज्यांना आरोग्याची शिकायत असेल त्यांच्यासाठी बहुतेक हा विधी केला जातो, त्याला म्हणतात शतरुद्री। भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशिमौलिने। त्या शतरुद्रीची नाना प्रकारची या ठिकाणी तो विधी कसा करावा, त्याचं पूजन कसं करावं ते विस्तृतपणे या ठिकाणी त्या दिलेलं आहे। आपण मागे सुद्धा शिवाजी पूजन कसं करावं, काय करावं ते आपण पाहिलेलं आहे। आपण थोडस पुढे चलू आता। हरो महेश्वर शंभो शूलपाणी विनाशधृक् शिवः पशुपतिश्चैव महादेवैति क्रमात् मृदाहरण संघट्य प्रतिष्ठान्वानमेव च स्नपनं पूजनं चैव क्षमस्वेति विसर्जनम् ओंकारादिचातुर्थ्यन्ते नमो नैतार्णाभिक्रमात् कर्तव्याश्च क्रियाः सर्वा भक्त्या
ठिकाणी शिवाचं स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. जो कैलास पर्वतावर एक सुंदर सिंहासनावर बसलेला आहे, त्याचे भोवती उमा आणि त्याचे सनक सनंदन गणपती षडानंद अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं पूजन आपण या श्लोकाद्वारे या ठिकाणी आपण केलेलं आहे. प्रार्थना करायची शिवाची आणि 5-10 मिनिटं आपण थांबू. कैलास पीठासनस्थ संस्था भक्तैक सनंदानि विररचमानम् भक्तार्ति दानवान् हला प्रमेयम् ध्यायेतु मालिंग विश्वभूषणम् ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा वेदहस्तं प्रसन्नं पदमासीनं समन्ता सुतममर्गनेर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् इति श्रीभविष्योत्तरपुराणे विद्येश्वर संहितायां विंशोऽध्यायः सम्पूर्णः. नमः शिवाय.